होत असतात आणि त्या बदलाला आपल्याला समोर जावं लागते आणि जर आपण त्या बदलाला जर समोर गेलो नाही तर आपण स्पर्धा परीक्षेच्या बाहेर फेकल्या जातो. हे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतच नाही तर आपण सोसायटीमध्ये समाजामध्ये जगतो तर आपल्याला या गोष्टीचा अनुभव येतो. ओके. तर आजचा विषय नमस्कार, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहोत. आपला आजचा विषय आहे की जो बदल झालेला आहे तो म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी मुख्य परीक्षा आहे, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा. म्हणजे स्पेसियली जे काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, फॉरेस्ट ग्रॅज्युएट अँड अलाइड जे काही ग्रॅज्युएट असतील, ज्यांचं ड्रीम, ज्यांचं स्वप्न हे कृषी अधिकारीमध्ये जर आपण बघितलं तर आमचं SDO असेल, तुमचा तालुका कृषी अधिकारी असेल, मंडळ कृषी अधिकारी असेल. जर वनसेवेचा विचार केला तर त्याच्यात ACF असेल, रेंज फॉरेस्ट ऑफिसर असेल. बऱ्याच जणांचं हे एक प्रशासकीय अधिकारी म्हणून होण्याचं स्वप्न आहे. तर याच्यामध्ये आतापर्यंत जे काही पॅटर्न चालू होता, जो काही MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन चालू होता, तर आता हा लेखी त्याला डिस्क्रिप्टिव्ह लागू होणार आहे आणि तो होणार आहे 2023 पासून. आपल्याला माहिती आहे की आयोगाने खूप मोठे बदल केले. हे 2023 मध्ये जी काही परीक्षा पॅटर्न होता हा सुद्धा चेंज केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा इथं जो बदल होत आहे तो म्हणजे मुख्य परीक्षेचा. आता मुख्य परीक्षा जी काही होणार आहे 2023 पासून, म्हणजे जी काही आता यावर्षी जर फॉरेस्ट आणि कृषीच्या जर ॲडव्हर्टाइजमेंट आली तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंटला मुख्य जी काही परीक्षा राहील तर ही राहणार आहे डिस्क्रिप्टिव्ह. तर बघा, आयोगाने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑलरेडी यांचे जे काही सिलेबस आहेत तर ते सिलेबस मुख्य परीक्षेचे दिलेले आहेत. मुख्य परीक्षेचे सिलेबस दिलेले आहेत. आता राज्यसेवेच्या बाबतीत, म्हणजे आता हे झालं आपल्या टेक्निकलच्या बाबतीत, टेक्निकल परीक्षेच्या, पण राज्यसेवेच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की जे आंदोलनही आता झालं होतं आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्र्याकडून, माननीय मुख्यमंत्र्याकडून, की हे जो बदल लागू होईल हा होईल 2025 पासून. पण आजच्या या परिपत्रक जे काही प्रसिद्ध पत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिद्ध केलं आहे, यामध्ये आपल्याला असं समजलं, कारण आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हे जी काही परीक्षा आहे तर ही परीक्षा जी आहे, वर्णात्मक परीक्षा जी काही आहे ही 2023 पासूनच यांचा सिलेबस काय होणार आहे तर लागू होणार आहे. म्हणजे आपल्याला ही 2023 पासूनच हे सिलेबस लागू होणार आहे. तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये जर आपण बघितलं तर डिस्क्रिप्टिव्हच्या सिलेबसबद्दलही आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण मला थोडी इथे एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेस आपण BSc ॲग्रिकल्चर करतो आणि BSc ॲग्रिकल्चर करताना आता मात्र जर आपले जर टार्गेट किंवा तुमचे जर टार्गेट हे जर महाराष्ट्र वनसेवा असेल, कृषी सेवा असेल किंवा कृषी विभाग असेल किंवा वन विभागात जर तुम्हाला क्लास 1 क्लास 2 पदावर जर प्रशासकीय सेवेमध्ये याच्यात जायचं असेल तर मात्र आता आपल्याला ग्रॅज्युएशन्सपासून आपल्याला आपला बेस परफेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आता पर्याय नाही. हेच या सिलेबसनं आपल्याला जी काही मुख्य परीक्षा आहे, जी काही आता यांनी चेंजेस आणला या घडून, तर याच्यामध्ये एवढंच आपल्याला आता सांगायचं आहे की आता आपल्याला प्रिपरेशन्स करावं लागेल. आता वन नाईट शोचा विषय राहिला नाही. आता वन नाईट शोचा इथं विषयच राहिला नाही. तुम्हाला ग्रॅज्युएशन्स लेवलला प्रत्येक सब्जेक्ट, म्हणजे जर याचा मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला, मुख्य परीक्षेमध्ये याचा जो काही सिलेबस दिलेला आहे, याचा सिलेबस फक्त ॲग्रिकल्चरचाच दिलेला नाहीये, सोबत त्यांनी अलाइड ज्या काही आपल्या ब्रँचेस आहेत ॲग्रिकल्चरच्या याचा सुद्धा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यामुळं आता ग्रॅज्युएशन्स लेवलला असताना जे 3rd इयरला असतील, 2nd इयरला असतील, 1st इयरला स्टुडंट असतील, ज्यांचं टार्गेट आहे, ज्यांनी मुख्यतः ॲडमिशनच याच्यासाठी घेतलं की मला या विभागात काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी एक विशेष सूचना की बा आता प्रत्येक ज्यावेळेस आपलं सेमिस्टर चालू होईल त्यावेळेस आपला मुख्य परीक्षेचा सिलेबस प्लस आपण जे आपल्या सेमिस्टरमध्ये जे मुख्य परीक्षाच्या सिलेबसचे विषय आपल्या सेमिस्टरला आहे ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपल्याला तिथं आपले कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. अर्थातच आता आपला बेस, ॲग्रिकल्चरचा बेस जो काही राहील 4 वर्षामध्ये, हा बेस ज्याचा स्ट्रॉंग आहे तोच हा सब्जेक्ट, म्हणजे ही जी काही एक्झाम आहे मेन्सची, कारण ही क्लिअर करू शकणार आहे. सोबत ॲडव्हान्टेज याचा अजून सुद्धा असा आहे की हे जे काही आता तुम्ही मुख्य परीक्षेसाठी करत आहे तर हाच ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला UPSC मध्ये सुद्धा राहणार आहेत. त्याच्यामुळं सायमल्टेनियसली तुम्ही इकडला तुमच्या या जे काही आपलं वन विभाग आहे आणि तुमचा कृषी विभाग आहे याच्यासोबतच तुम्हाला UPSC ची सुद्धा परीक्षा देता येईल. कारण जर तुम्ही बघितलं तर पूर्व परीक्षा आयोगानं आता सेम लेव्हलला आणून ठेवलेले आहेत दोन्ही सुद्धा. त्याच पद्धतीने आता मुख्य परीक्षा सुद्धा आयोगानं
UPSCच्या धर्तीवरच आणलेलं आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जे काही आपल्या UPSCची परीक्षा आहे, सोबत आपली स्टेट लेव्हलची परीक्षा आहे, ही सुद्धा आता आपल्याला देता येईल. तर आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की जो काही बदल झालेला आहे, तर या बदलाला आता समोर जावे लागेल आपल्याला. सिलेबस जर बघितला तर सिलेबस खूपच लेंदी दिलेला आहे आणि सगळ्या ब्रँचेसचं नॉलेज असणं गरजेचं आहे. क्वेश्चन्स कसे असतील, काय असतील, तर सध्याचा आपण जे काही सेमिस्टर एंडचे क्वेश्चन्स असणार आहेत किंवा जो आपला सिलेबस आहे आणि त्याच्यावर कसे क्वेश्चन्स बनतात हे तुम्हाला सेमिस्टर एंडला अनुभवायचं आहे. लेखी उत्तर सुद्धा लिहायचं आहे तुम्हाला त्यामध्ये. फक्त आता ते आपल्याला तो विचार करताना किंवा आपल्याला हा मेन्ससाठी सुद्धा म्हणजे ॲग्री मेन्स असेल, तुमची वनसेवा मेन्स असेल, याच्यासाठी सुद्धा कसा उपयोगात येईल हे इथं महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपण काय आहे तर सिलेबस आपण यामध्ये बघून घेऊ काय आहे. आता जर आपण वनसेवे या परीक्षेचा जर विचार केला, ज्याच्यातून आपल्याला ACF आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर या 2 महत्त्वाचे आणि राजपत्रित पदं आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की जे ACF असते तर याचं प्रमोशन्स असते समोर चालून, म्हणजे कॅडर सुद्धा आपल्याला चेंज होते. आलं का लक्षात? म्हणजे कसं की आपल्याला स्टेट लेवलमधून सेंट्रल लेवलमध्ये जाण्यासाठी सुद्धा इथं आपल्याला एक मार्ग आहे. ज्याचं जर ड्रीम IFSO असेल म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जाण्याचं ज्याचं ड्रीम असेल, त्याला डायरेक्ट जर तिकडून जाता आलं नाही तर ACFच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तिकडले कॅडर भेटू शकते. ओके. तर आता जर तुम्हाला आपण बघू तर जो काही महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स आहे, तर याच्या सिलेबसमध्ये लेखी परीक्षा ज्यांनी सांगितलेली लेखी परीक्षा किती मार्काची होईल, तर लेखी परीक्षा होईल ही 400 मार्कांची होईल. 400 गुणांचे म्हणजे पेपर फर्स्ट 100 आणि पेपर सेकंड 100. त्याच्यानंतर मुलाखत होईल 50 गुणांचे आणि एकूण गुण राहतील तुमचे जे राहतील तर ते राहतील तुमचे 450. तर हे वर्णात्मक येतं आपल्याला माहिती आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड इथं दिलेला आहे. तर पेपर फर्स्टमध्ये जो आहे तर याच्यात पदवीचा दर्जा म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलला आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत त्याच इथं राहतील. सेकंड राहणार हे तुम्हाला पेपर सेकंड. तर याचा 3 तास कालावधी, जसं की आपण सध्या 2+1चे सब्जेक्ट सॉल्व्ह करतो, 2+1च्या सब्जेक्टला जो काही 3 तासाचा कालावधी आपल्याला भेटतो, तसंच इथं तुम्हाला 3 तासाचा कालावधी राहील. आणि याच्यामध्ये जो काही तुमचं लँग्वेज, आता हे ग्रॅज्युएशनचं दोन्ही जे काही पेपर असतील तर हे टेक्निकल असल्यामुळे हे कसे असतील इंग्लिशमध्येच असतील. ओके. तर इथं काही तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिली आहे. हीच लिस्ट तुम्हाला जर म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जी आहे, ज्याचं की नाव आता आपल्याला माहिती आहे बदललेलं आहे, मागे सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटने इंडियन फॉरेस्ट अँड ट्रायबल सर्व्हिस असं केलेलं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट कोणते येतं तर हे आपल्याला बघायचे येतं. तर एकदा ओव्हरलुक करून घ्या ऑप्शनल सब्जेक्ट कोणते येतं याच्यामध्ये. तर ऑप्शनल सब्जेक्ट हे त्याच्यामध्ये जर पहिला बघितला तर ॲग्रिकल्चर दिलेला आहे यांनी, ॲग्रिकल्चर. सेकंड ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग दिलं आहे, ॲनिमल हजबंडरी आणि व्हेटरनरी सायन्स दिला, बॉटनी दिलेला आहे, केमिकल इंजिनिअरिंग दिला, केमिस्ट्री दिला, सिव्हिल इंजिनिअरिंग दिला, फॉरेस्ट्री दिला, जिओलॉजी, मॅथमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, फिजिक्स, स्टॅटिस्टिक अँड झुलॉजी एवढे सर्व ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहेत. आणि खाली इथं त्यांनी सांगितलं आहे की बा तुम्ही कोणते 2 सब्जेक्ट सायमल्टेनियसली घेऊ शकणार नाही, कारण असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग जर घेतलात, पण असं करता येणार नाही. आयोगाने इथं स्पष्ट तसं दिलेलं आहे. तर बघा यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट तुम्ही सायमल्टेनियसली म्हणजे सोबत ऑप्शनलला घेऊ शकत नाही. तर पहिला आहे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट सोबत घेऊ शकत ना. दुसरं आहे ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंडरी अँड व्हेटरनरी सायन्स हे सब्जेक्ट तुम्ही सोबत घेऊ शकणार ना. नंतर आहे ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री, हे 2 सुद्धा सब्जेक्ट तुम्ही एकत्र घेऊ शकणार ना ऑप्शनलमध्ये. केमिस्ट्री अँड केमिकल इंजिनिअरिंग हे सुद्धा घेऊ शकणार ना. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हे सुद्धा घेऊ शकणार ना. म्हणजे तुम्ही ॲग्रिकल्चर आणि स्टॅटिस्टिक घेऊ शकता, ॲग्रिकल्चर आणि मॅथमॅटिक्स घेऊ शकता, ॲग्रिकल्चर आणि केमिस्ट्री घेऊ शकता. ओके. आणि ऑफ द इंजिनिअरिंग सब्जेक्ट ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग झाले, तुमचं केमिकल इंजिनिअरिंग झालं, तर हे सब्जेक्ट सुद्धा तुम्ही एकत्र घेऊ शकत नाही. ओके. तर अशा पद्धतीने हे झाले तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट. तर तुम्हाला आपण ॲग्रिकल्चर याचा जो काही मेनचा अभ्यास किती आहे याच्याबद्दल आपण बघा. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला दिसते महाराष्ट्र ॲग्रिकल्चर सर्व्हिस मेन एक्झामिनेशन याचा सुद्धा लेखीचा जो पॅटर्न दिलेला आहे, लेखी परीक्षेमध्ये 400 गुण जवळपास यांनी दिलेले आहेत. मुलाखत दिलेली आहेत 50 गुण, एकूण गुण दिलेले 450. म्हणजे 450 गुण जे राहणार आहे त्याच्यावरच आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे. फायनल सिलेक्शन या 450 गुणावरच राहील. तर याच्यामध्ये यांनी दिलेलं आहे, याच्यात 2 पेपर राहतील. इथं तुम्हाला ऑप्शनल वगैरे काही दिलेले नाही आहेत. इथं 2 पेपर राहतील. फर्स्ट पेपर राहील तो जनरल ॲग्रिकल्चर आणि सेकंड पेपर राहील तो ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर याचा सिलेबस मी थोडक्यात इथं सांगत आहे. तर याचं सुद्धा 200 गुण राहतील. याला माध्यम इंग्रजी राहील
आणि असं काही घाबरायची गरज नाही, कारण याचे जे काही क्वेश्चन्स येणार आहेत जे जर तुम्ही आता सेमिस्टर एंड जे क्वेश्चन्स आपण करत आहोत त्याच टाईपनं राहतील. आलं का लक्षात? तेच टाईपनं तुम्हाला क्वेश्चन्स राहतील, वेगळं काही असं ह्याच्यात राहणार नाही. फक्त आपला बेस जो आहे तर हा बेस स्ट्रॉंग असणं गरजेचे आहे, कारण एवढे मोठे सब्जेक्ट जर आपण त्याला जर म्हटलं की आपण पाठांतरण करायचं तर पॉसिबल नाही आहे एवढ्या सब्जेक्टचं. म्हणून जिथं जिथं कुठं आपल्याला कन्सेप्ट असतील आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. विशेषतः जे ग्रॅज्युएशन लेवलला आता विद्यार्थी BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला आहात, यांनी हा बेस स्वतःचा स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये जनरल ॲग्रिकल्चरमध्ये पहिला पेपर दिलेला आहे. तर या पहिल्या पेपरमध्ये यांनी सरळ दिलेला आहे. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या पेपरमध्ये जर बघितलं तर इथं बेसिक ॲग्रिकल्चर म्हणजे जनरल ॲग्रिकल्चर हा पहिला पेपर राहणार आहे. आणि याच्यामध्ये सेक्शन्स केलेले आहेत. तर सेक्शन्स ए मध्ये जे काही बेसिक ॲग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये युनिट 1, 2, 3 असं क्लासिफिकेशन्स केलं आहे. डिटेल याचा सिलेबस आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. फक्त मी तुम्हाला जनरल ओव्हरव्ह्यू सांगत आहे. बेसिक सेक्शन ए मध्ये बेसिक ॲग्रिकल्चर. ओके, सेक्शन्स बी मध्ये जर तुम्ही गेले तर बघा सेक्शन्स बी मध्ये हा एक टॉपिक आहे नवीन तुमच्यासाठी, लँड रिलेटेड लॉज. तर हे सुद्धा आपल्याला BSc ॲग्रिकल्चर लेवलला नाही तर सपोज हे, पण आपण याची नंतर सुद्धा प्रिपरेशन करू शकतो. पण जे BSc ॲग्रिकल्चरला आहेत ते मात्र आपण आतापासूनच त्याचा बेस आपण स्ट्रॉंग करू शकतो. आलं लक्षात? दुसरं हे सेक्शन्स बी नंतर हे सेक्शन सी. सेक्शन सी मध्ये जे दिलेले ॲग्रिकल्चर रिलेटेड ऍक्ट्स, जेवढे काही ॲग्रिकल्चर रिलेटेड ऍक्ट्स आहेत हे सेक्शन सी मध्ये दिले. याच्यातले काही जे ऍक्ट्स आहेत ते आपल्याला BSc ॲग्रिकल्चर असेल मग बाकीच्या ब्रांचेस असेल त्याच्यात आपल्याला याच्यात इंट्रोडक्शन्स होते. तर ते ऍक्ट आपण तेव्हाच तिथंच व्यवस्थित जर केले किंवा त्याच्या नोट्स प्रिपेअर केल्या तर तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या नंतर खूप वेळ कमी लागेल. सेक्शन सी झाल्यानंतर सेक्शन्स डी येतो आणि सेक्शन्स डी येतो हा येतो ॲग्रिकल्चर स्कीम. तर जनरली ॲग्रिकल्चर स्कीम बद्दल जर आपण म्हटलं तर डेली आपला न्यूजपेपर आपल्याला रीडिंग करणं गरजेचं आहे. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे काही मॅगझिन्स असतील हे सुद्धा आपल्याला रीड करणं गरजेचे आहेत. तर अशा पद्धतीने आपण सेक्शन्स डी, त्याच्यानंतर सेक्शन्स डी म्हणजे जर आपण पेपर फर्स्ट बघितला जनरल ॲग्रिकल्चर तर याच्यात 4 सेक्शन्स त्यांनी दिलेले आहेत आणि त्यानं त्यामध्ये सिलेबस डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पण मात्र ज्या वेळेस आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मीन्स पेपर सेकंडमध्ये येतो याच्यामध्ये सिलेबस भरपूर दिलेला आहे. म्हणजे भरपूर म्हणजे काय तर आपलं फर्स्ट सेमिस्टर टू द 6th सेमिस्टर जो काही सिलेबस आहे तो टोटल सिलेबस याच्यात कव्हर होते फर्स्ट सेमिस्टर टू द 6th सेमिस्टर इथपर्यंत. त्याच्यामुळं बेसिक तुम्ही जर बेसिक केलं व्यवस्थित आणि हा जर सिलेबस तुमच्या जवळ ठेवला आहे तर तुम्हाला याच्यातलं असं काही वेगळं काही हे असं भासणारच नाहीये. आलं का लक्षात? पण आपण काय करतो, वन नाईट शो करतो, म्हणजे एक रात्र पूर्ण अभ्यास करून आपण सेमिस्टर किंवा फायनलच्या परीक्षाचे पेपर देतो. त्याच्यामुळं कदाचित आपलं आता नुकसान होईल समोरच्या. जर तुम्हाला या विभागात जायचं असं एक प्रशासकीय ऑफिसर म्हणून जर कृषी विभाग वन विभागात जर तुम्हाला जायचं असेल तर मात्र आतापासून त्याची तयारी करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये ते त्यांनी दिलेले आहेत ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमी तुम्हाला माहिती आहे ॲग्रोनॉमीमध्ये काय काय येतं सगळ्या गोष्टी याच्यात त्यांनी दिलेल्या आहेत. सगळं सिलेबस त्यांनी दिलेला आहे. ॲग्रोमेट्रोलॉजीचा पार्ट आहे. युनिट 2 मध्ये वॉटर रिसोर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र क्रायटेरिया मेथड्स वगैरे दिलेले आहेत. युनिट 3 मध्ये जर बघितलं तुम्ही तर वीड क्लासिफिकेशन्स वगैरे दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे इलाइट सब्जेक्ट म्हणून आपण सध्या वीडला आहे, पण वीडचा आपण खरीप रब्बी ज्या वेळेस करतो तर त्याच्यात सुद्धा वीड दिलेले आहेत. तेही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर जे हे तर त्याच्यानंतर दिलेलं आहे फार्मिंग सिस्टीम कन्सेप्ट टाईप्स. हे सगळं आहे सेमिस्टरलाच आहे, सेमिस्टरच्या बाहेरचं काही नाही. इव्हन तो आपण जे काही 5th डीन कमिटीनुसार सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे दिलेला आहे. हे एक आपल्याला माहिती आहे स्पेशल याचा कोर्स आहे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगचा सुद्धा दिलेला आहे. नेक्स्ट तुमचं फ्लोरल बायोलॉजी वगैरे सुद्धा दिलं म्हणजे बॉटनी सुद्धा दिलेली आहे. बॉटनीमध्ये यांनी जर आपण याच्यात बघितलं तर या बॉटनीमध्ये जेनेटिक्स जे आहे ते सुद्धा आहे. त्याच्यानंतर सीड टेक्नॉलॉजी आहे, प्लांट फिजिओलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे. हे सगळे विषय या बॉटनीमध्ये यांनी टाकलेले आहेत. मागचे क्वेश्चन्स पेपर जर आपण बघितले तर आपल्याला सर्व गोष्टी अवेलेबल होतील. सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री हे सगळं काही दिलेलं आहे. हे सेमिस्टरच्या याच्यात दिलं आहे. नंतर ॲनिमल हजबंडरी आणि डेअरी सायन्स जस्ट इंट्रोडक्शन्स करून देतो मी सिलेबसचं. याचं डिटेल सिलेबस आपल्या टेलिग्रामला आहे. नेक्स्ट आणि त्याला इकॉनॉमिक्स दिलेलं आहे, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन दिलं आहे, एंटोमॉलॉजी दिलेलं आहे, प्लांट पॅथॉलॉजी सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे इव्हन तो तुम्हाला सांगायचं काय तर आपण आता फर्स्ट सेमिस्टर टू 6th सेमिस्टरपर्यंत ज्या सब्जेक्टचा आपण अभ्यास करतो तो सर्व सब्जेक्ट याच्यात दिलेले आहेत.
आता ही झाली ॲग्रिकल्चरची ब्रँच. नेक्स्ट ब्रँच त्यांनी दिलेली आहे ज्याला सेक्शन्स बी म्हटलेलं आहे. या सेक्शन्स बी मध्ये दिले आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये जे काही बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत, आता याच्यामध्ये इरिगेशन्स अँड ड्रेनेज इंजिनिअरिंगचा दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग सुद्धा दिलेला आहे. फार्म पॉवर अँड मशिनरी. फार्म पॉवर अँड मशिनरी ॲक्च्युअली हा थर्ड सेमिस्टरला हा आहे फार्म पॉवर अँड मशिनरी. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲग्रिकल्चर प्रोसेसिंग इंजिनिअरिंग हे सुद्धा दिलेलं आहे त्यामध्ये. आणि लास्ट टॉपिक जो याच्यातला ते म्हणजे अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि फार्म स्ट्रक्चर. म्हणजे सर्व हे इंजिनिअरिंगचा सिलेबस हे आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर सोबतच आता आपल्याला इंजिनिअरिंग सुद्धा जे काही आपल्या सेमिस्टरला आहेत ते करायचे आहेत. सोबत अजून डिटेल थोडा स्टडी करावा लागेल. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे सेक्शन सी हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चर आणि सेक्शन सी मध्ये दिलेले, पण आपण ॲग्रिकल्चरमध्येच त्याला कन्सिडर करू, कारण आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये याचे कोर्सेस आहेत. क्रॉप हॉर्टिकल्चरल प्रोडक्शनचे जे काही त्याचे वेगवेगळे क्रॉप्स असतील हॉर्टिकल्चर त्याचे. नेक्स्ट सेक्शन दिला आहे सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये दिला आहे ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. तर हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये कव्हर होईल ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी. ओके. नेक्स्ट सेक्शन दिलेला आहे त्यांना ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी. हां, तर ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी हा जो दिलेला आहे तर याचं सुद्धा जे नवीन 15 कमिटीनुसार जो आपल्याला सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये फूड टेक्नॉलॉजीचा एक कोर्स आहे आपल्याला, पण आपल्याला थोडं डिटेल जावं लागेल. तेवढ्या त्या कोर्समध्ये हे होणार नाही जो सिलेबस दिलेला आहे, कारण यांनी त्याचे 3 पार्ट केलेले आहेत. एक फूड मायक्रोबायोलॉजी, फूड केमिस्ट्री अँड मेथड ऑफ प्रोसेसिंग. सेक्शन एफ मध्ये दिलेलं आहे त्याने ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, ज्याला आपण ABM म्हणू. हे आपल्याला माहिती आहे वेगळी एक ब्रँच आहे ॲग्रिकल्चरची, याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी. तर याच्यातला बऱ्यापैकी म्हणजे जवळपास याच्यातला 20-30% पार्ट हा तुमचा ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा कव्हर होईल. जो पहिला टॉपिक आहे हाच कव्हर होईल. ओके. त्याच्यानंतर फूड बिझनेस मॅनेजमेंट अँड द ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे सुद्धा यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे सेक्शन जी जो दिलेला आहे त्यांनी फिशरी सायन्स दिलेला आहे. फिशरी सायन्स सुद्धा आपल्याला करायचा आहे व्यवस्थित. आणि लास्ट दिलेला आहे होम सायन्स. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचं आहे त्यांनी ॲग्रिकल्चरच्या जेवढ्या काही ब्रँचेस आहेत सगळ्या ब्रँचेसचा पेपर सेकंडमध्ये यांनी दिलेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय सांगायचं आहे, हे जो सिलेबस दिलेला आहे काय सांगत आहे, तर आता ज्यांना पुढे जे कृषी विभाग आहे आपला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट याच्यामध्ये जर प्रशासकीय ऑफिसर क्लास 1 क्लास 2 म्हणून जर काम करायचं असेल तर मात्र आतापासून त्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणत असाल की क्लासेस वगैरे अवेलेबल आहेत होतील वगैरे, पण हे एवढ्या सहजासहजी नाही. आलं का लक्षात की तुम्ही सर्व सेमिस्टरचा अभ्यास एखादा क्लास लावून 2-4 महिन्यात संपू शकता एवढ्या सहजासहजी हे सिलेबस दिलेला नाही. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिकच तुमचा पाया किती मजबूत आहे ग्रॅज्युएशन लेव्हलला याच्यावर टोटली डिपेंड राहणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं जर आपल्याला याच्यात जायचं असेल, ही सर्व्हिस करायची असेल तर आता ग्रॅज्युएशन लेव्हलपासून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. बदल झालेले आहेत, बदल आपल्याला स्वीकारावेच लागतील आणि पुढची तयारी करावी लागेल. जर बदल स्वीकारले नाही तर आपण या स्पर्धेच्या बाहेर आपण पडणार एवढं मात्र नक्की. लवकरच नवीन याचे रेफरन्स बुकची लिस्ट घेऊन येऊ. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.